कृष्ण भगवानाने रुक्मिणी मातेला म्हणले, तुला मदनासारखा सुंदर पुत्र पाहिजे ना, तर मला रुक्मिणी तपस्येला गेले पाहिजे. मग रुक्मिणी मातेचा निरोप घेतला. मातेला सांगितलं, मी तपस्येला जातो म्हणलं. वसुदेवाला सांगितलं, देवकीला सांगितलं, वृषणराजेला सांगितलं, बळीभद्राला सांगितलं की दादा तुम्ही काय करा, द्वारकेचं रक्षण करा. मी आता 1 वर्षासाठी तपस्येला चाललेला आहे. आणि मग देव हिमालयामध्ये तपस्येला गेले. तसल्या भूमीच्या तिथं थंडगार हवा असणारी होती, बर्फ होता. नसल्या बर्फामध्ये देवाने 1 वर्ष तपश्चर्या केली. हर हर महादेव, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. आणि महादेव म्हणले, कृष्णाला काय कमी पडलं असेल, कृष्ण तपश्चर्या करू लागले, तर आता माझ्या नावाचा जप सुरू केलाय आणि मला आव्हान देऊ लागले, आता मला गेलंच पाहिजे. आणि कृष्ण भगवानाकडून महादेव गेले. तर देवा नमस्कार, आणि तुम्हाला काय कोडं पडलं एवढं तपश्चर्या करण्यासारखं, सगळे देव तुमच्यासाठी तपश्चर्या करतात आणि तुम्ही कशासाठी तपश्चर्या करू लागलात. त्यावेळेस सांगितलं की माझ्या रुक्मिणीला पुत्रप्राप्ती पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तपश्चर्या करण्यासाठी आला. त्यावेळेस महादेवानं सांगितलं, तुमच्यासारखा शूर पराक्रमी पुत्र होईल तुम्हाला. तथाच तो म्हणून आशीर्वाद दिला. पण सांगितलं की ज्यावेळेस वीरभद्र असणारा आणि राक्षस इतके माजले आणि त्या ठिकाणी महादेव तपस्येत लीन झाले. 1000 वर्ष तपस्येमध्ये लीन होणारे महादेव पार्वती साईडला बसले कंठावरून. आणि मग का तरी जागेच होईना गेली. आणि त्यावेळेस कामदेवाने काय केलं होतं का सगळेच देव शरण गेले. आणि सगळ्यात कामदेव असणारा खूप श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस गणपती होईल, कार्तिक स्वामी होईल आणि मग ते युद्ध करेल कार्तिक स्वामी सर्वांसोबत, त्या राक्षसाचा संहार कार्तिक स्वामीच्या हातून होता. म्हणून साठी सगळ्या देवांना कोडं पडलं, हताश झाले सगळे देव. आणि त्यावेळेस मग काय करावं, मदनाला शरण गेले. आणि मदन हा सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात सुकुमार असणारा सुंदर असणारा कोण आहे तर मदन आहे. आणि रती बायको त्यांची शरण गेल्यानंतर मदनानं काय केलं, मग कृष्णा धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि महादेवाच्या असणाऱ्या तर कुठं तर छातीमध्ये बाण मारला. आणि महादेवाची जी तपस्या होती ती भंग झाली. पण महादेवाच्या तेजामुळे मदनाचा का नाश झाला. मदन मृत्युमुखी पावला, जाळ लागला शरीराला. मग आता काय करावं, रती शरण गेली. सगळ्या देवासाठी माझा मदन गेला, मी काय करू देवा. मग त्यावेळेस म्हणले, मी एक वेळा जे करतो ते माझं होते, माझे गेलेले शब्द परत येत नाहीत रती. तुझा हा कृष्ण भगवान ज्यावेळेस अवतार धारण करते आणि त्यावेळेस रुक्मिणीच्या पोटी हा मदन येईल, तोपर्यंत तुला असंच राहावं लागेल स्वर्गामध्ये. म्हणून त्यावेळेस रती तशीच राहिली. आणि मग तेच कृष्ण भगवंताला कुणी तर महादेवाने सांगितलं, मी जाळलेला मदन अर्धवट तसाच राहिलेला आहे, तोच असणारा मदनाचा पुत्र आणि रुक्मिणीच्या पोटी येईल, शूर पराक्रमी तुमच्यासारखा होईल म्हणून असं वरदान दिलं. आणि मग कृष्ण भगवान हसत आपल्या द्वारकेला आले. आल्यानंतर रुक्मिणीला खूप आनंद झाला त्या ठिकाणी. आणि मग रुक्मिणीला त्या ठिकाणी डोहाळे सुरू झाले, डोहाळे लागले. रुक्मिणी मातेला सुंदर असं त्या ठिकाणचे 9 मास भरले. आणि मग प्रद्युम्नाचा त्या ठिकाणी जन्म झाला. असं आनंदानं होत असताना 100 सुर असणारा एक राक्षस होता आणि त्याचा वध त्यांच्या हातून होता. नारद मुनीनेच ती कळ लावली जाऊन, तुमचा शत्रू जन्मला बघा म्हणजे आता त्या ठिकाणी कृष्णाच्या पोटी. आणि असणारं सुकुमार जन्मलेला सुंदर असा मुलगा रुक्मिणी मातेचा. मग त्याला सत्यभामीचं 100 सुरा मायेवी होता, त्याला कोणाचंही रूप धारण करता येत होतं. मग त्या ठिकाणी काय केलं तर रूप धारण करून आला आणि त्याचं राक्षस पाठवू लागला. राक्षसाचा संहार झाला आणि स्वतःच असणारं सत्यभामेचं रूप धारण करून आला. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर सत्यभामेचं रूप धारण करून रुक्मिणी माता म्हणते, का आलीस ग सत्यभामा. नाही ग ताई, आणि मला प्रद्युम्नाला पाहू वाटलं म्हणून आले, आणि दे ना माझ्या मंदिरामध्ये घेऊन जाते. त्यावेळेस खरंच वाटलं, रुक्मिणी मातेला माहीत होतं आता हे हरण करणार आहे, हे छोटंसं माझं बाळ घेऊन जाणार आहे ह्याला. पण न विलास होता, नेती होती की नेल्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून साठी त्यावेळेस काय केलं, रुक्मिणी मातेनं दर घेऊन जा तुझ्या मंदिरामध्ये म्हणले. आणि मग घेऊन असणारी गेली आणि मग रूप पालटला आणि रथामध्ये बसला राजवाड्याच्या बाहेर येऊन. आणि मग तो 100 सुरानं ते पुत्र घेऊन गेला. आणि गेल्यानंतर नारद मुनी म्हणते, एवढा छोटासा बाळ
आणि तुम्ही याला हरण केलं युद्धासाठी, तुमच्या हातून मरण आहे म्हणून. मग ह्याला मारण्याची काय गरज आहे, हिला समुद्रात द्या की फेकून. मग त्यावेळेस नारद मुनीने काय केलं, सांगितल्याबरोबर शंभरासुरांमध्ये खरंच याला तलवारीनं मारण्याची काय गरज आहे, एवढं छोटं बाळ जन्मलेलं. हां 10 दिवसाचं नाही बाळ, द्या टाकून दिलं. आणि मोठा मासा आला मग त्या ठिकाणी, जो कृष्ण भगवान आहे, एवढ्या सृष्टीचा पालन करत आहे, सगळ्याला संहार करतो, सगळ्याला तारतो, सगळ्याला जीवन दान देतो. आणि त्याचा जी पुत्र आहे त्याचं रक्षण करण्याचं काय तात्पर्य आहे का. मग त्यानं माशानं गेलं. आणि तोच मासा असणारा शंभरासुराच्या घरी रती जाऊन आधीच बसलेली होती. आणि रतीला असणारा शंभरासुर काय करत होता, तर मुलगी मानत होता. आणि त्याच्या घरी असणारा मग तो मासा गेला. त्याची पुढची कथा मी तुम्हाला उद्या